जाने भक्ति साजी भा
हो का पंडित शहाणा, हो का पंडित
का पंडित शान नामरूपी जळले चित्त त्याचा दास मी अंकित अनिक नये माझे मना हो का पंडित शहान तुका मने नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध अनेक नये माझे मना हो का पंडित शहान कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी महायुग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरी काय दातु मुनिंद्रे समागत्य तिष्ठतमानंद कंदो परब्रह्मलिंगम भजे पांडु त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी
नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति सेविला की सेवक जानो तुम चाला गलो निज चरना अव स्वामी तुकया देवा यावरी न खरावा अभेर मस्तक हे पायावरी या वार करी संताचा जय गावे केला वास त्यासे नसावी उदास धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सहित गदी धरू पधारिये पवन कुमार। आइए हनुमंत विराजी कथा कर्मति अनुसार
प्रेम सहित गती धरून पदारी पवन कुमार जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा अनेक नये माझे मना हो का पंडित शान. प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. देऊचे महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जिजाऊ रमण कानोबा प्रिय बंधू असणारे ज्यांनी या भूतलावरती विने खजेरामध्ये ख्याती केली, जे जात असताना आपला नरदेह घेऊन वैकुंठाला गेले, ज्यांनी सदेह वैकुंठ गमन केलं, अशा जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा भक्तीचा निवाडा करणारा अभंग सेवेसाठी निवडला. विठ्ठल माझ्या मायबापू सज्जन श्रोते, आपल्या पवित्र पावन पुण्यभूमी श्री क्षेत्र हनुमान मंदिर मंडळवाडी मुंगसे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या पवित्र तपस्थळावरती हा सुरू असणारा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम कीर्तन सोहळा तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदामध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने तथा वैकुंठवासी गुरुवर्य मास्तर बाबा खायदेकर, वैकुंठवासी गुरुवर्य बाळूमामा निंबोळकर यांच्या कृपा दृष्टीने व पंचक्रोशीतील थोर साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळीच्या अनमोल सहकार्याने सप्ताह कमिटीच्या अथक परिश्रमाने मातृवर्ग पितृवर्ग यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये गायक वादक गुंजन मंडळी यांच्या परम सानिध्यामध्ये हा संपन्न होत असणारा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजचा हा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने, भजनी मंडळाच्या वतीने, सप्ताह कमिटीच्या वतीने आदरणीय हरिभक्तीपरायण श्रावण महाराज यांच्या माध्यमातून ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामर बालकाच्या वाट्याला आली. माझं परम भाग्य समजतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम पकवाजवादक आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे परम मित्र, अतिशय गोड स्वभावाचं व्यक्तिमत्व, अतिशय सहज स्वभाव ज्यांचा, विनम्र स्वभाव ज्यांचा आहे, कुठल्याही प्रकारचा अतिशयोक्ती जीवनामध्ये ज्यांच्या नाही, आदरणीय हरिभक्तीपरायण ललित महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे कोटी कोटी धन्यवाद, आभार व्यक्त करतो. गायनाची साथ करण्यासाठी उपस्थित असणारे सर्व दिग्गज मंडळी उपस्थित आहे. आदरणीय विनिकरी महाराज बाबा उपस्थित आहे. गायनाची गोड अशी साथ करण्यासाठी आदरणीय हरिभक्तीपरायण हो, ज्यांच्या वाणीवरती जणू काय सरस्वती बसलेली आहे, अशा आदरणीय हरिभक्तीपरायण गणेश महाराजांचे देखील कोटी कोटी धन्यवाद, आभार व्यक्त करतो. तशीच गायनाची साथ करण्यासाठी माझे गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण गोड गळ्याचे धनी नरेंद्र महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि ज्यांनी ही कीर्तनाची आणि ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा सप्ताह संपन्न होतोय, आदरणीय हरिभक्तीपरायण श्रावण महाराज उपस्थित आहे. गावातील परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित, सर्वांचे धन्यवाद. वा वा, शिवराम बाबा कलानीकर उपस्थित आहे. बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. बालगोपाळ मंडळी उपस्थित आहे, चोपदार उपस्थित आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण बर असं आहे का? अहो, त्यांचं माझं चांगलं जमतं. नवीन परिचय असल्यासारखा परिचय करून द्यायला लागले तुम्ही. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे समाधान दाजी उपस्थित आहे. दाजींचे देखील कोटी कोटी धन्यवाद, आभार व्यक्त करतो. मला गोड वाटतं दाजी म्हणायला, दुसरं काय. ललित महाराज हे अतिशय प्रेमळ स्वभाव, गोड स्वभाव, विनम्र स्वभाव. आदरणीय समाधान महाराज उपस्थित आहे. गोड हार्मोनियमची साथ दादा करताय. दादा नाही धन्यवाद. एका महिन्यामध्ये हे 3रं कीर्तन आहे त्यांचं, आहे 3रं कीर्तन आहे. त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. मोठ्या संख्येने माझा पितृवर्ग उपस्थित आहे, तुमचे धन्यवाद. इथून महाराज काळेवाडीहून आलेले आमचे पप्पू दादा आहे,
काका उपस्थित आहे, धन्यवाद व्यक्त करतो. गोड अशी संसृष्टी मी आमच्या ललित दादांचे बंधू, त्यांचे देखील आभार. मोठ्या संख्येने माझा पितृवर्ग उपस्थित, तुमच्या चरणी दंडवत. मोठ्या संख्येने भक्तिमती माता उपस्थित आहे, भक्तिमती माता वर्गाच्या चरणी दंडवत व्यक्त करतो. फक्त एवढी जागा तुम्ही मोकळी सोडायला नव्हती पाहिजे. म्हटलं एक डाळिंबाचं झाड जर जळालं तर करमत का आपल्याला? असं वाटतं तिथं अजून एखादं लाव, दुसरं रोप टाळून लावतो. सरका पुढे, तुम्ही ही भरलेली जागा, रिकामी जागा भरून काढा. आकुताई सरक पुढे, या पुढे या. ते चांगलं वाटत नाही, दुसरं नाही. तुम्हाला जिथं बसू वाटलं तिथं बसा, आपली काही अडचण नाही तशी. सरका पुढे, तरुण मंडळी सरका पुढे. दादा या पुढे या. नाही बसा बसा बसा. ते घरापासून इथपर्यंत आले का थोडे उपकार झाले का? बसा. राहू द्या राहू द्या. मला वाटलं ऐकतील एका शब्दात म्हणून बुवा, पण नंतर लक्षात आलं आपल्या घरचेच ऐकत नाही, यांचा काय संबंध आला ऐकायचा. द्या असू द्या असू द्या, बसा द्या, इकडे लक्ष द्या. बसा ताई बसा, काय अडचण नाही, बसा. तुम्हाला जिथं समाधान वाटेल तिथं बसा, बसा फक्त उठू नका कीर्तन होईपर्यंत, एवढे अपेक्षा आहे. आणि तुमच्या सेवेसाठी तुकोबरायांचा चार चरणाचा, देवाच्या सेवेसाठी, हनुमंतरायांच्या सेवेसाठी चार चरणाचा भक्तीचा निवाडा करणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. तुकोबरा या अभंगाच्या द्वारे निवाडा करताय. निवाडा कोणी करावा? ज्याला ज्या गोष्टीचं ज्ञान असेल सर त्यांनी निवाडा करावा. ज्याला ज्यातलं ज्ञान असेल, ज्याला ज्यामधलं काही कळत असेल त्याने त्याचा काय करावा? निवाडा करावा. हा, कांद्याचा निवाडा कोणी करावा? शेतकऱ्याच्या बाईने करावा. कोणी करावा? शेतकऱ्याच्या बाईने. डाळिंबाचा निवाडा कोणी करावा? शेतकऱ्याच्याच बाईने करावा. हो, किंवा शेतकऱ्यांनी करावा. हे डाळिंब चांगले, हे झालं नाही अजून, आम्हाला निवाडा करा, आम्ही मोठं दिसलं ते झालं, तुमचं कलरवरती ठरतं आहे की नाही महाराज? ज्याला ज्या गोष्टीतलं कळत असेल त्याने त्याचा निवाडा करावा. कांद्याचा निवाडा कोणी करावा? शेतकऱ्याच्या बायकोन. ते चाळी भरताना इकडं चाळीमध्ये कांदे भरत असताना निवाडा करायला कोण बसली पाहिजे? शेतकऱ्याचीच बायको बसली पाहिजे. शहरामधली जर आणून बसवली ना, ती तो मोंड्याचा माल नाही साठवणार. ती एका कांद्याची दोन कांदे झाली, काय म्हणतात त्याला? बेळे म्हणतात. बरोबर ना? ही बायक किती छान दिसतो. हा, एकामध्ये दोघं हे जुळे दिसत आहे. आपण हे सांभाळून ठेवू. तिला त्याचा निवाडा माहिती नाही. तो निवाडा कोणी करावा? तो ज्याला त्या गोष्टीचं ज्ञान आहे त्याचा निवाडा त्याने करावा. अजून सोपं विचारतो तुम्हाला, पखवाजाचा निवाडा कोणी करावा? पखवाजाचा नाही म्हणत, पखवाजाचा निवाडा कोणी करावा? ज्याला ज्ञान असेल, जो वाजवत असेल त्याने पखवाजाचा निवाडा करावा. गायकाचा निवाडा कोणी करावा? ज्याला स्वराचं ज्ञान असेल, ज्याला लय कळत असेल, ज्याला ताल कळत असेल, ज्याला सम कळत असेल, ज्याला आरोह अवरोह कळत असेल, ज्याला हा राग कधी म्हणायचा हे कळत असेल त्याने गायकाचा निवाडा करावा. कीर्तनकाराचा निवाडा कोणी करावा? युट्यूब पाहणाऱ्यांनी करावा. कोणी का? ज्याने किमान वर्षातून जो 5-25 कीर्तन ऐकत असेल, कुणाचे तरी ऐकत असेल, त्याने कुणाचा निवाडा करावा? कीर्तनकाराचा. का? ज्याला ज्या गोष्टीचं ज्ञान आहे, इको थोडा कमी, त्याने त्या गोष्टीचा निवाडा करावा. अजून तुम्हाला सोपं विचारतो बरं का? सोपं विचारतो आहे. सोन्याचा निवाडा कुणी करावा? आता बोला, कुणी करावा? सोनाराने करावा. यांना सोन्यातलं काही कळत नाही. बरं, तुम्हाला अजून सोपा प्रश्न विचारतो. तुम्ही आणाल ते सोनं का सोनार देईल ते सोनं? आता येईल लक्षात, येईल का नाही? तुम्हाला काही कळत आहे ना? पण मी काय बोलतो न कळायला मी कोणता अमेरिकेतून आलो, इथून जर आलो नांदगाव तालुक्यातून, आहे की नाही? बघा, सोनार देईल ते सोनं. आपल्याला सोन्याचा निवाडा कळत नाही. एकाच्या बायकोने सांगितलं आपल्या लग्नाची अॅनिव्हर्सरी, लग्नाचा वाढदिवस आहे, योगायोगाने लग्नाचा वाढदिवस आहे, आणि तुम्ही योगायोगाने दाजी म्हणे आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे की नाही? योगायोगाने आलं, ते उदाहरण आलं, आणि योग वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस आहे, मला 2 तोळे सोन्याचे दागिने पाहिजे. मालक मालेगावला गेले, सोनाराच्या दुकानात गेले,
कायमचा तो सोनार हक्काचं दुकान, जीवाचं दुकान, म्हणजे पिढ्या पिढ्या परंपरेने चालत आलेली त्याच दुकानातलं गिराईक दुकानदाराकडे गेलं, सोनारदाराकडे गेलं, दादा सोनं पाहिजे, सोन्याचे दागिने पाहिजे. किती पाहिजे? 2 तोळे सोन्याचे दागिने पाहिजे. बर, सोनाराने विचार केला गिराईक आपलं कायमचे, हक्काचे, जवळचे, विश्वासातले, आपण एक काम करू, याला सोनं म्हणून पितळ देऊ. पितळ कसं दिसतं? सोन्यासारखं दिसतं, आहे की नाही? मग काय करू आपण? आपण याला पितळ देऊ. मग त्या सोनाराने पितळाचे दागिने दिले. याने काय केले? घेतले. काय म्हणून घेतले? काय घेतले? सोन्याचा निवाडा आपल्याला कळत नाही. ते दागिने आणले, घरी आणून कुणाच्या हातात दिले? बाईच्या हातात, पत्नीच्या हातात दिले. मग आता मला सांगा, बायकोच्या हातात दागिने दिले, तिने लगेच आणल्या घातले, असं होतं का? शास्त्र असं सांगतं, नवीन आणलेली साडी आणि नवीन आणलेलं सोनं जोपर्यंत गल्लीतल्या 5-25 बायांना दाखवल्या जात नाही तोपर्यंत ते पवित्र होत नाही. शास्त्र आहे. मग तिने ते सोनं घेतलं आणि गल्लीतल्या तिच्या त्या मैत्रिणींना दाखवायला लागली, बघा त्यांनी सोनं आणलं, 2 तोळे सोन्याचे दागिने आणले, त्यांनी आणले, आजच आणले, कसे बघ, कसे बघ. गल्लीतल्या 50 बायांना दाखवले काय? दागिने. कशाचे? तुम्हाला मी सांगितलं म्हणून पितळ माहिती, पण त्यांना कशाचे? मला सांगा, 50 बायांपैकी कोणती बाई म्हटली असेल बाई हे एक पितळ आहे? एकही नाही. सगळं काही पिवळं दमक सोनं, जळगावचं सोनं दिसतं. बारीक सोन्याचं नाव जळगावचं. बारीक सोनं आहे, चांगलं सोनं आहे, 1 नंबर सोनं आहे, भारी दिसतं ग, पिवळं दमक सोनं आहे. होतं काय? कारण की सोन्याचा निवाडा आपल्याला कळत नाही. पण त्याच ग्रस्ताच्या मनात आलं, आपल्याकडं एवढा मोठा पिवळा तुकडा आहे पितळाचा, आपण एक काम करू, सोनाराला हे सोनं म्हणून देऊ आणि त्याच्याकडनं काय आणू? पैसे आणू. काय आणू? पैसे आणू. तो सोनाराच्या दुकानात गेला, दादा हे सोनं घ्या, हे मोजा किती आहे आणि याच्या मोबदल्यामध्ये मला आजच्या भावाने पैसे द्या. सोनाराने तो तुकडा घेतला, काट्यामध्ये टाकला, त्याचं वजन केलं, वजन मोजलं, तो सोना तुकडा उचलला, तो जिथं सोनं ठेवतो तिथं ठेवला आणि त्याला लगेच मोजून पैसे दिले. बोला ना, का बर? सोना जवळचा आहे ना, विश्वासातला आहे ना, परंपरेने चालत आलेला आहे ना, हक्काचा मनुष्य आहे ना. मग दिले का त्यांनी पैसे? त्याने काय केलं? आधी सोनं कसाला लावलं. कशाला लावलं? कसाला लावलं. आणि त्याने 1.5 मिनिटात सांगितलं हे पितळ आहे, हे सोनं नाही. मग मला सांगा, आपण दिलेला पितळाचा तुकडा त्याने स्वीकारला का? नाही स्वीकारला. पण त्याने दिलेली पितळाचे दागिने आपण तसं सोनार तसं करत नाही, पण केलं तरी आपल्याला काही कळणार नाही. पण सोन्याचा निवाडा जीवाला आपल्याला कळत नाही. सोन्याचा निवाडा कोणी करावा? सोनारानेच करावा. तसा तुकोबरायांनी भक्ताचा निवाडा आज केलेला आहे, भक्तीचा निवाडा केलाय. मग तुकोबरायांनी भक्तीचा निवाडा का करावा? ज्याला भक्तीतलं ज्ञान आहे. भक्तीचा निवाडा कोणी करावा? ज्याने स्वतः भक्ती केली त्याने भक्तीचा निवाडा करावा. तुकोबराय, तुम्ही भक्तीचा निवाडा करताय, ती भक्ती तुम्ही स्वतः केली का? तुकोबराय सांगतात ती भक्ती आम्ही केली. कशी केली? भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुख याचे. आम्ही ती भक्ती केली, उद्वेग सांडून केलेली आहे. काय काय भक्ती केली? तुकोबरायांनी त्या भक्तीचे अनेक उदाहरणं आपल्या समोर मांडलेली. भक्ती तुकोबरायांनी आपल्या जीवनामध्ये केली, सर्वश्रेष्ठ भक्ती केली. आणि तुकोबरायांनी भक्ती करत असताना आदर्श कुणाचा घेतला? तर भक्ती करत असताना तुकोबरायांनी आदर्श माझ्या हनुमंतरायांचा घेतला. भक्तीची वाट तुकोबरायांनी कोणाला विचारली? बोला ना, कोणाला विचारली? काय भक्ती क्या वाटा, 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 काय भक्ती क्या वाटा,
आदर्श कोणाकडनं घेतला तर माझ्या हनुमंतरायांकडनं घेतला. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. काय अपेक्षा आहे? काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. हो, शूर आणि धीर प्रभू काजी किंवा स्वामी कार्य पैसागर. त्या भक्तीच्या वाटा हनुमंतरायांना तुकोबारांनी विचारल्या. म्हणून भक्ती स्वतः केलेली आहे आणि तुकोबारांनी अभंगाच्या माध्यमातून भक्ताचा निवाडा केलाय, भक्तीचा निवाडा केलाय. तसं आपला वारकरी संप्रदाय 3 भक्ताला मानतो. किती भक्ताला? 3 भक्ताला. कोणत्या कोणत्या? आपला वारकरी संप्रदाय हरिभक्ताला मानतो, आपला वारकरी संप्रदाय मातृपितृ भक्ताला मानतो आणि आपला वारकरी संप्रदाय देशभक्ताला मानतो. किती भक्त झाले? 3 भक्त झाले. आपला वारकरी संप्रदाय हरिभक्ताला मानतो, आपला वारकरी संप्रदाय मातृपितृ भक्ताला मानतो आणि आपला वारकरी संप्रदाय देशभक्ताला मानतो. 3च भक्ताला मानणारा आपला संप्रदाय. 4थ्या भक्ताला आपला संप्रदाय मानत नाही. तुम्ही म्हणाल महाराज भक्त असे किती? भक्त तसे 4 आहे. हरिभक्त आहे, मातृपितृ भक्त आहे, देशभक्त आहे, 4था देशी भक्त आहे. पण आपला संप्रदाय त्याला मानत नाही महाराज. तसा तोही निष्ठावानच आहे. जसा हरिभक्त देह जावं अथवा राहावं पांडुरंगी दृढ व्हावं, हा हरिभक्त आहे महाराज. जगाचा मालक आला तरी आईबापाची सेवा बंद नाही केली, हा मातृपितृ भक्त आहे. अव देह जाणारे हे माहिती असताना देखील सीमेवरती लढायला गेला, तो देशभक्त आहे. तसं इकडं घर का पेटाना पण 5 वाजले तरी झडझड आणि वहिला आणि ग देशी भक्तीचे वाटे लाग, आहे की नाही? तो देखील महाराज इकडं काही झालं तरी त्याला कुणाशी काही घेणं नाही. काही लोक असे महाराज लग्न लागो नाही तर ना लागो, आपली व्यवस्था झाली पाहिजे या मताची. आताचा कालावधी बरा आला, आताचा कालावधी खरंच बरा आला. पूर्वी कालावधी फार वाईट होता महाराज. किती वाईट होता पूर्वी. आताचा कालावधी इतका बरा आला, जो तो लग्नाला जात असताना आपली मोटरसायकल घेऊन जातो, आपली 4 चाकी गाडी घेऊन जातो, आहे की नाही? भारी भारी गाड्यांनी जे ते जाता. आता पूर्वीसारखं ट्रक आणि टेम्पोनी कोणी बसायची का? मग अहो लक्झरी लावली तरी बसत नाही लोक. VIP झाले महाराज. त्यांचं म्हणणं असं आहे गाडीवाला थांबल तेव्हा आम्ही नाही उतरणार, आमची इच्छा झाली तेव्हा त्यांनी गाडी थांबवली पाहिजे. मग लोक स्वतंत्र जायला लागले, अपडेट झाले, लोक पुढे गेले. पण पूर्वीचा कालावधी फार वाईट होता. किती वाईट होता? पूर्वी वराड जर गाडीतून उतरलं खाली, किती निष्ठा असेल महाराज त्या देशी भक्ताची, किती निष्ठा असेल श्रावण भाऊ. गाडीतून महाराज वराड उतरलं की काही लोक मंडपाकडे जायचे, काही गावातल्या लोकांना भेटायचे. कुठं भेटते? ज्या गावात आपलं नातं नाही, गुतं नाही, परिचय नाही, मित्र नाही, ओळखीचं नाही, कोणी नाही, अवघ्या 15 मिनिटांमध्ये तिचा शोध लावायचे महाराज. ही भेटती कोणत्या कोपऱ्याला? मग तिथून 1.5 किलोमीटर पायी जावं लागलं तरी चालेल, बाकीचे उचलायला येतील त्यांना माहिती होतं. ते काय आपल्या या गावात टाकतील का? आता व्यवस्था झाली, आता अर्ध्या किलोमीटरला पाहिजे तेवढे दुकानं झाली, त्यामुळे आता अडचणी येत नाही. पण ते महाराज ते निष्ठावान असतात, उलट ते फार निष्ठावान. युट्यूबवाले दादा हे टाकू नका बरं का. हा, ते फार निष्ठावान. मग किती निष्ठावान? हे अति निष्ठावान, तरी पण भरपूर निष्ठावान. त्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये बोरद नावाचं गाव आहे. बोरद शहादा प्रकाशाच्या जवळ आहे. मी गेलो महाराज तिथे कीर्तनाला याच वर्षी. माझ्या इंस्टाग्रामला आहे तिथला व्हिडिओ स्वागताचा, त्या लोकांनी केलेल्या मुलांनी. गेलो तिथं. आता माझ्यासाठी ते नवीन एरिया होता, मी गेलेलो नाही. आदिवासी एरिया सगळा पट्टा महाराज. आणि त्या लोकांनी सांगितलं होतं अर्ध्या रस्त्यात कोणी हात दिला तर गाडी थांबवू नका 6 वाजेनंतर. आणि रस्ते तर काय महाराज, जिथं जावं तिथं फाटीच फाटी. ते मॅपला तिथं रेंज येईना आमच्या, ते मोबाईलचं मॅप असते घेऊन जातो बरोबर. ती मावशी रात्रभर जागी असते बिचारी, राईटलो लेफ्टलो. आमच्या ड्रायव्हरला विचार ही झोपत कधी असेल? ते म्हणजे बाबा ती अशी लावून दिलेली ते कामाला, ती नाही झोपत म्हटले कधी, आहे नाही? ती कधी अर्ध्या रात्री महाराज, कधी कधी वाटतं महाराज खरंच चांगले. काही लोकांचे फोन आले ना, ते म्हणता तुम्हाला माहिती का इथं असं झालं, इथं तसं झालं,
हे मला असे बोलले. अशा लोकांशी अर्धा तास बोलल्यापेक्षा त्या कंपनीवाल्या बाईचा फोन येतो ना, याचा रिचार्ज मारा, त्याचा, त्यांच्याशी बोलून घ्यावं, समाधान वाटतं. एकूण नीट ते म्हणतात, सर ऐका ना सर तुम्ही 2 मिनिटं वेळ आहे का सर, तुम्हाला एवढे प्रेमाने बोलता. मग घरच्यापेक्षा ती कधी चांगली ना महाराज. बरं ताण एक नंतर फोन ठेवल्यावर त्यांचा पुन्हा मिस कॉल येईल ना, आपल्याला करावं लागेल. हे घरचे आपले लय खतरनाक गडी आहे महाराज. घरचं वातावरण इतकं बेकार आहे आपलं. आपण घरी राहतो तेव्हा त्या टीव्या पाहता नाही, आपण कार्यक्रमाला गेलं का, आणि कुठे आहे तुम्ही, मी आता पोचलो कीर्तन, आणि जेवण झालं का, झालं ठेव. मग घरी गेले का, तुम्ही माझ्याशी तर फोनवर बोलतच नाही. अरे घरी असले बोलून घे जाय ना, घरी असल्यावर टीव्ही पाहतील, तिकडे गेल्यावर फोनवर बोलायचं. निवड बावडटपणा आहे महाराज आपल्या लोकांचा. ही सत्यात आहे हो सर, मान्य करावं लागेल. घरात बोलते त्यांना मान्य, त्यांना नाही, सगळ्याला मान्य आहे. त्यांना काय आपल्याला कौल घेत, त्यांनी सत्यता मांडली. हे फक्त बायकोच्या बाबतीत नाही बोलत, सगळ्यांच्या बाबतीत बोलतो. मित्र असे पायऱ्या एक ठिकाणी बसता, एक ठिकाणी पायऱ्या बसता. हा याचा मोबाईल पाहतो, तो त्याचा मोबाईल पाहतो, तो त्याचा मोबाईल पाहतो. घरी निघून गेल्या म्हणता, अरे तुला एक सांगायचं होतं. घरी गेल्या इथं काय डोक्यावर पडला होता काय. अवघड परिस्थिती महाराज. मोबाईलनी माणसं असे मंद झाले, मंद. आणि काही म्हणा, त्या माणसाचं वाक्य कालही खरं होतं, आजही खरंय, त्या माणसाचं वाक्य उद्याही खरंय. कोणाचं लोक म्हणत्या इंदोरीकर असं आहे. अहो त्याच्याशिवाय पर्यायच नाही तुम्हाला. छातीला हात लावून सांगतो, त्या माणसाचे वाक्य फक्त तुम्हाला मान्य नाही तर पुरी आई बापाला पळून गेल्यावर सांगतील मी लग्न करून घेतलं. हे कधी सांगितलं होतं इंदोरीकरांनी? 20 वर्षापूर्वी सांगितलं होतं. कमीत कमी 15 वर्षाचा कालावधी निघून गेला. तेव्हाचे इंदोरीकरांचे वाक्य तेव्हाचे खरे कधी झाले, आणि लोकांनी येड्यात काढले. मी म्हणतो घेऊ द्या ना पैसे, पण इज्जत वाचतात होती ना, त्याचं ऐकलं असतं. त्यांचं जर ऐकलं असतं इंदोरीकर बाबांचं तर इज्जत वाचली असती ना आपली. सांगितलं होतं भिकाऱ्याकडे मोबाईल राहील, ऍपल आहे त्यांच्याकडे मोबाईल, ऍपल. आपण बावळे ते कोणते खोके घेऊन फिरायला लागले. ही सत्यात आहे हो. मागच्या दाराला फोन करून सांगितलं बायकोला पाणी घेऊन ये. मी आज अनुभवाला घेतलं. मी हॉलमध्ये बसलो होतो, बायको किचन मध्ये होती. म्हणजे आमचं कशीच शिबिर चालू आहे. मी इथून तिला कॉल केला, भाजी झाली का फोन कर, पोरायला जेवायला घेऊन येतो. म्हणजे एवढा वेळ सुद्धा राहिला नाही इथून त्या खांबा इतका चालायला आपल्याला. ही सत्यात आहे, हे मान्यच करावं लागेल तुम्हाला. गेलो महाराज, तिथे रेंज नव्हती, इथंच होतो. आपले काय पाठ करेल कीर्तन नाही, पण हालत नाही महाराज अजून. मेमरी आपली ललित महाराज, मेमरी 1.5 GB ची. अजून व्हायरस नाही लागू तिला, पुपू होऊ तिला. मी लय काळे, मला डोळे जाऊ म्हणजे शप्पथ सांगतो. केव्हा आळस देत होतो की नाही मी ती डोळे ती म्हणे बाबू ते हात घ्या. मी त्याला काळजी करू नका, कीर्तन नाही पडू देत मी अजिबात पुढे. अहो इथलंय गर्दी. मी 7-8 लोकांमध्ये कीर्तन करतो. म्हणलं 7-8 लोक काय कीर्तन करते. म्हणजे पैशाशी मतलब आहे, 7 असो नाही तर 8 असो. आपल्याला लय गर्दी लागत नाही सर कीर्तनाला. 1 पाकवाजा पाहिजे, 2 चांगले गाणारे पाहिजे, पुढं मान हलवणारा एकच पाहिजे. पण मान हलवायला पक्का पाहिजे. त्याला नका का कळाना, मग त्याची म्हातारपणा नका हलना, पण मान हल्ली पाहिजे. मला आपलं स्टेटस अपडेट होतं, याला काहीतरी कळतंय म्हणून, आहे का नाही. बरोबर. कुठं होतं आपण? रेंज नव्हती, तिथं होतो महाराज. मग आता रेंज नाही, रस्ते उमजाना महाराज. एक गावाचे लाईट दिसायला लागले, त्या गावाच्या अलीकडे चौफुली होती. मी म्हणले बघा, एक त्या रस्त्याच्या त्या चौफुली जवळ उभं होतं. मला गाडीत आपण दोघंही गाड्या, ड्रायव्हर आणि मी. हा एकटा काय दोघायला जड नाही. याला विचारलं तरी बोरत कुठं आहे, देशी भक्त सांगतोय तुम्हाला. त्याला विचारलं, गाडी थांबली. दादा बोरत कुठं आहे, बोरत. तिथून निघालं, गाडी जवळ आलं. जवळ आलं, मी काचा अर्धी खाली घेतलेली होती, मी पूर्ण खाली घेतली. त्याने तिथून मध्ये डोकं घातलं. मध्ये त्याने तोंड घातल्या वास आला. म्हणलं चुकीच्या माणसाला विचारलं आपण, पण त्याला कळावं गाडीत महाराज आहे म्हणून मी तो मधला लाईट चालू केला. त्याने पांढरे कपडे बघितले. बाबू महाराज आहे का काय? म्हटलं हो महाराज. तुमचं कीर्तन आहे?
बंद करता का थोडा वेळ नाही बंदच करा तुम्ही
जगद्गुरु तुकोबराय सांगतात, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता प्रेम करते, तिचं नाव आई आहे. आई ती आई महाराज. भगतसिंगाच्या आईच्या डोळ्यातले अश्रू भगतसिंगांच्या पाठीवरती पडले. लक्षात आलं माझी आई रडते. उभी राहिली भगतसिंग मा होत. रडते आई तू, तुझ्या डोळ्यात अश्रू आहे, वाईट वाटतं आई. अगं तू कुणी सामान्य एखाद्या मुलाची आई नाही, तू एका देशभक्ताची माय आहे. अगं तुला अभिमान पाहिजे होता, तुला आनंद पाहिजे होता. तुझ्या पोटी जन्माला आलेला मुलगा, त्याचा जन्म वाया नाही गेला, तो देशाच्या कामी आला, याचा तुला अभिमान पाहिजे होता. पण आई वाईट वाटतं, तुझा मुलगा फासावरती जातोय म्हणून तू रडते. वाईट वाटतं, तुझ्या डोळ्यात अश्रू शोभा देत नाही. आई भगतसिंगाची होती गड्या. त्या आईचे वाक्य असे होते, ती माय म्हणते भगत अरे तू फासावरती जातोय राजा, म्हणून मी रडत नाही. मग आई तुझ्या डोळ्यात अश्रू का? अरे माझी तक्रार त्या विधात्याकडे, त्या जगाच्या मालकाकडे तक्रार आहे. काय तक्रार आहे आई? अरे माझ्या पोटी जन्माला आलेला मुलगा जर देशभक्तच होणार होता तर तू माझ्या पोटी एकच भगत का दिला? याच्यासारखे अजून 4-6 मुलं का दिले नाही जे देशाच्या कामी आले असते? देशभक्त म्हणतात. दुसऱ्या भक्ताचं नाव येतं मातृपितृ भक्त, आणि मातृपितृ भक्ताच्या आधीमध्ये नाव येतं भक्त पुंडलिकाचं. कोणाचं नाव येतं? पुंडलिकाचं. कोण होता पुंडलिक? पुंडलिकाचा आधीचा इतिहास असा आहे, मी सांगू नये तुम्ही ऐकू नये. खूप वाईट इतिहास पुंडलिकाचा. पुंडलिकाने आपल्या जीवनामध्ये असं पाप नाही जे आपल्या जीवनात केलं नाही. एवढा नास्तिक असणारा पुंडलिक, त्या पुंडलिकाच्या जीवनातला प्रसंग असा का एक दिवस तो नास्तिक असणारा पुंडलिक पंढरपूरमध्ये त्या दिंडीरवन त्यावच तिथं राहत असताना काशी तीर्थयात्रेला कावड यात्रा झाली. कावड यात्रा काशीला चालली आणि त्या पुंडलिकाच्या आई वडिलांनी बघितली. त्यांना असं वाटलं पोरगं चांगल्या मार्गाला गेलं पाहिजे, चांगल्याच्या संगतीत गेलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. हे प्रत्येक आई बापाला वाटतं बरं का. प्रत्येक आईला आणि प्रत्येक बापाला वाटतं आमच्या मुलाचं कल्याण व्हावं. दोनच लोक असे जे आपल्या हिताचा विचार करतात. पहिला वर्ग आहे आपल्या आईचा आणि दुसरा वर्ग आहे संतांचा. कोणाचा वर्ग आहे दुसरा? संताचा. शोधून आले संत हिता अहित जगाचे. ज्या वेळेला जग वाममार्गाने चाललं त्यावेळेला संतांनी त्या वाममार्गाने जाणाऱ्या लोकांना संतांनी काय केलं? चांगल्या मार्गामध्ये यायला लावलं. लोक जरी ऐकत नव्हते ना चांगल्या मार्गामध्ये यायला, तरी संतांनी त्यांना विनंत्या करून सांगितलं, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम. हो हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. ते आमच्या दिदीन त्या भेटल्या तिथं फेटा बांधवतो. ते दाजीनं म्हणजे त्याला पिंगळा म्हणायला मला, मी म्हणत नाही महाराज, पण त्या पुन्हा आल्या बाबा पिंगळा म्हणा. तुम्ही चोपदार इकडे सारखा थोडी त्यावर हा गडी का 2 नंबरचा हा म्हणे बाबा फुगाड्या बी खेळायला कीर्तनात. त्यानं दादा हरिपाठात फुगाड्या असतात कीर्तनात नसतात म्हणे. मग त्यांचा पिंगळा कसं काय? तू कीर्तनात चालतो फुगाड्या चालत नाही म्हटलं. समजून सांगावं लहान लेकराला, त्यांना काय ऐक नाही दाजी काय नसतं महाराजांना. ते नाथबाबांनी देखील सांगितलं बघा. लोक ऐकत नाहीत त्यावेळेला नाथबाबा देखील सांगतात बघा, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल
संत येतात महाराज, संत येतात. जसं तो पिंगळा आपल्या सारख्याला म्हणायला परवडत नाही, माग येतो. शेवटी ते त्यांनी म्हणावं, विशाल बाबांना देवानी देण दिली, आवाज दिलाय महाराज. हे मागच्या जन्मातले गंधर्वच, ही जी गायक मंडळी महाराज चांगले गाणे, हे मागच्या जन्मातले गंधर्वच पुन्हा देव म्हणून जन्माला येता आलं नाही, म्हणून ते कीर्तनकारांच्या यादीमध्ये, गायकाच्या यादीमध्ये आले. बघा तुम्ही देखील मागच्या जन्मातले इंद्रच, काहीतरी उणीव राहिली असेल, पण तेच क्षेत्र तुमचं. आम्ही कोण? आम्ही महाराज व्यास वसिष्ठ जे काय असेल ते महाराज. तुम्ही मागच्या जन्मातले नारदच विनेकरी झाले ते महाराज. म्हणजे फक्त कळा लावायचे, हे कळा लावत नाही, एक नंबर. काय नाचत आहे राहते, आहे नाही गोड. असं वाटतं तुम्ही खिशात बसायला जोगी पाहिजे होती, घेऊन गेलो असतं महाराज. ऐक नाही, ती गाडीत बसायला जोगी नाही, पण गाडीत नाही ना बसून नाही चालू, खिशाचा विषय चालू आहे. असं गोड सुंदर विनेकरी, अशी विनेकरी पाहिजे. बघा आईलाही वाटतं माझ्या मुलाचं हित बाबा. पुंडलिकाला सांगितलं आहे, पुंडलिका लोक काशी तीर्थयात्रेला चालले, जाऊ बाळा. अजिबात नाही. बायकोने सांगितलं, तयारी झाली पुंडलिकाची. काशी तीर्थयात्रेला पुंडलिक निघाला, आई वडील आणि पत्नी घेऊन. काशी तीर्थयात्रेला जात असताना महाराज पुंडलिक कसा जात होता, हे कीर्तनकारापेक्षा माता माऊल्यांचं चांगलं पाठ आहे. आई बापाच्या गळ्याला दोरी, हे आई बापाच्या गळ्याला दोरी, हे बायको कांद्यावरी रे, पुंडलिक कासिया पुंडलिक कासिया. आई बापाच्या गळ्याला दोरी, आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको कांद्यावरी रे, पुंडलिक कासिया पुंडलिक कासिया. निघालाय पुंडलिक कासिया. आई बापाच्या गळ्याला दोरी बांधली, बायको कुठे घेतली? मला वाटतं आपण पुंडलिकापेक्षा चांगली, जरी तो बघते पण आपण चांगली. पुंडलिकाची बायको कुठे होती? खांद्या. आपली खांद्यावर आहे का? नाही, आपली डोक्यावर आहे. तोच चांगला आहे, तोच चांगला आहे. निघालाय काशी तीर्थयात्रेला. कुकुट मुनींच्या आश्रमात मुक्काम पडला. मध्यरात्री त्या कुकुट स्वामींच्या आश्रमात 3 स्त्रिया आल्या. तशा भरपूर होत्या, पण प्रामुख्याने 3 मांडल्या गेल्या. त्या स्त्रिया आल्या, काळ्या कुट्ट मलिन विद्रूप झालेल्या. त्यांना बघावं असं वाटत नव्हतं. त्या 3च त्या स्त्रिया पुंडलिकाने मध्यरात्री त्या कुकुट स्वामींच्या आश्रमात जाताना बघितल्या. पुंडलिक म्हटलं, हा जर साधू आहे, हा जर महात्मा आहे, तर याच्या आश्रमात बायाचं काय काम? मनात पाप आलं, आणि जेवढ्या वेळात पाप आलं त्याच वेळेमध्ये गेल्या आणि लगेच त्या स्त्रिया परत आल्या. पुंडलिक म्हटला, असं कोणतं ठिकाणी बा? गेल्या गेल्या लगेच सुंदर बनून आल्या. पण पुंडलिक म्हटला, ह्या नेमक्या कोण आहे? पुंडलिकाने त्यांना थांबवलं. थांबा, कोण आहात तुम्ही? जाताना काळ्या कुट्ट होत्या, मलिन होत्या, येताना रूपवान सुंदर स्वरूपवान म्हणून आल्यात, कोण आहात? त्यांनी आपला परिचय दिला. पहिलीने सांगितलं, मी ब्रह्मपुत्र आहे. दुसरी म्हटली, मी गंगा आहे. तिसरी म्हटली, मी नर्मदा आहे. परिचय दिला आपल्याला. इथं का आल्या होता? या साधूच्या दर्शनाला. अरे पण जाताना तुम्ही या नावं सांगितले, म्हणजे तुम्ही तीर्थ आहात, नदी आहात. म्हटले हो. मग येताना काळ्या कुट्ट, जाताना सुंदर कशा काय झाल्या? त्या पुंडलिकाला त्या स्त्रियांनी सांगितलं, त्या तीर्थांनी, आम्ही आधी देखील एवढ्याच सुंदर होतो, आधी देखील आम्ही एवढ्याच रूपवान होतो, मग मलिन झाल्यात कशा काय? तुझ्यासारखे पापी येतात, आमच्यामध्ये स्नान करतात, आम्ही मलिन होतो. तुमचे पाप धुत आम्ही मलिन होतो, आणि आम्ही मलिन झालो की आम्ही आमची पाप धुण्यासाठी आम्ही या साधूच्या पायाजवळ येतो. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. वैष्णवांच्या पायाजवळ आम्ही पवित्र होण्यासाठी येतो. नद्या सांगतात, आम्ही आधी देखील सुंदर होतो, पण तुमच्यामुळे मलिन झालो. आजच्या नद्यांची तीच परिस्थिती. नदीचा जिथून उगम आहे तिथून नदी कशी निघते?
स्वच्छ निघते. मग मलिन कोण करतं? त्याच्यात कचरा कोण टाकतं? आपण. ना गटारीचं पाणी कोण सोडतं? आपण. आणि स्वच्छ करायला कोण जातं? माझी विनंती, अजिबात नद्या स्वच्छ करायच्या भानगडीत पडू नका. अजिबात नदी स्वच्छ करू नका. तुम्ही एकच जबाबदारी पाडा, नदी घाण करू नका. झाडं लावूच नका. झाडं लावूच नका. तुमची जबाबदारी झाडं लावणं नाही, तुमची जबाबदारी झाडं तोडायची नाही. तुम्ही झाडं तोडले नाही ना, ते लय वाढते. ज्याला त्याला ज्याची त्याची भाऊबंदकी वाढावीच वाटते. आपल्याला वाढावी वाटते, त्याला नाही वाटत असेल. लागल तेवढं उत्पन्न मारायचं. एक इडी बाबळ लागल तेवढ्या भाऊबंदी तयार कर. फक्त एक किती कुणाच्या कामाचीच नाही. इडी बाबूळ कशाच्याच कामाची नाही. हाय काय कामाची? पण आपली जबाबदारी आपण ती पाळावी महाराज. त्यावेळेला पुंडलिक म्हटलं मी काय पाप केलं? म्हणजे आई बापाच्या गळ्याला दुरी बांधली, बायको खांद्यावरती घेतली, काय पुण्य केलं? लक्षात आलं माझं कुठतरी चुकतंय. पुंडलिकाने पुन्हा पुढे प्रवास चालू केला. हरिदास महाराजांची भेट झाली, गंगा मातेचं दर्शन घेतलं, कंगन भेटलं महाराज. पुंडलिकाच्या जीवनात बदल झाला. पुन्हा पुंडलिक पंढरपूरमध्ये आला. आई वडिलांची सेवा केली, एवढी सेवा केली, एवढी सेवा केली. त्या पुंडलिकाचा भाव बघितला आणि जगाचा मालक गोकुळ सोडून पुंडलिकाला भेटायला पंढरपूरमध्ये आला. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता, निज प्रेम निज भक्ता घ्या घ्या असे म्हणत असे. ती भक्ती प्राप्त झाली. जगाचा मालक आला. पुंडलिका, अरे मी आलोय, तू कोण? मी देव. बर देवा, आई वडिलांची सेवा चालू आहे, एकदा यांची सेवा झाली का तुला भेट देतो. म्हणजे तोपर्यंत म्हणजे बस. अरे बसायला जागा नाही. वीट घेतली माग फेकली. ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली वीट आणि देव विटेवरती उभे केले. युगे झाले 28, अजूनी का न म्हणसी बैस, कारे पुंड्या मातलाशी उभे केले विठ्ठलाशी. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरा आले. भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. 28 युग झाले, आजही जगाचा मालक विटेवरती उभा आहे. याला कारण एकच, मातृपितृ भक्ती. हा देखील दैवाचा पुतळा आहे. आणि तिसरा भक्त आहे हरिभक्त. काळजी करू नका, माझे 12-13 मिनिट राहिले असते, तेवढ्यातच थांबतो मी. आपलं असं नाही 4ही चरण सुटले पाहिजे असं नाही. मी एकच चरण सोडितो, पण चांगलं सोडितो. माणसाने दिवसभरामध्ये 4 एकर नाही नांगरलं तरी चालेल, एकच एकर नांगरावं, पण चांगलं नांगरावं. म्हणजे 4 नांगरलं, कुठे टेकला का नांगर? नुसत्या रेषा ओढून ठेवल्या नाही. म्हणजे मी 4 चपात्या खाऊ घातल्या, 4 खाऊच घालू नको, एकच खाऊ घालाय, पण तूप लावून खाऊ घाल. काय म्हणणं आहे तुमचं ह्याच्यावर? काही नाही म्हणणं म्हणा आमचं. चालू तुला काय चाललंय, आमचं काही म्हणणं नाही याच्यावर. असं आता महत्वाचा जो भक्त आपल्याला बघायचा आहे, तशी 2ही महत्वाचे बरं. जो भक्त आपल्याला तुकोबारांना अपेक्षित आहे तो हरिभक्त. आणि हरिभक्ताच्या यादीमध्ये पहिलं नाव येतं प्रल्हादाचं. पहिलं नाव कोणाचं येतं? भक्त प्रल्हादाचं. कोण होता भक्त प्रल्हाद? हिरण्यकश्यपूचा मुलगा होता भक्त प्रल्हाद. कोण होता हिरण्यकश्यप? हिरण्याक्षाचा भाऊ होता हिरण्यकश्यप. कोण होता हिरण्याक्ष? हिरण्यकश्यपूचा भाऊ होता हिरण्याक्ष. हे कोण होते दोघं? हे दोघं एकमेकाचे भाऊ होते. कोण होते? हे मागच्या जन्मातले देवाचे 2 द्वारपाल. एक जय, दुसरा विजय. जय कोण? जय आणि विजय हे दोघं भाऊ. हे विष्णूचे 2 द्वारपाल. त्यांना शाप दिला जा पृथ्वीवरती राक्षस पडाल. कुणी दिला ते मला माहिती आहे, पण वेळ नाही म्हणून सांगत नाही. फोन करा नंतर सांग, त्याचे काही चार्जेस लागत नाही. बघा मग कोण होते ते जय विजय महाराज? ते विष्णूचे 2 द्वारपाल. त्यांना जाऊ दे सांगून येतो. सनत कुमारांनी शाप दिला, सनकारिकांनी शाप दिला, जा पृथ्वीवरती राक्षस होऊन पडाल, 7 जन्म पडाल. मग महाराज ते 7 जन्म त्यांना नकोशे होते. मग त्यांचा 3 जन्मात उद्धार करण्याचं ठरलं. मग त्यांचा पहिला जन्म झाला हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. त्यांचा दुसरा जन्म झाला रावण आणि कुंभकर्ण. आणि त्यांचा तिसरा जन्म झाला वक्रदंत आणि शिशुपाल. लय गोड आहे बरं काही, फक्त वेळ कमी आहे. असू द्या, गोड का असा ना, गोडच असावं महाराज, वेळेत थांबाव. हो, कीर्तनकारांनी किती येत असेल तर वेळेत थांबाव. काय म्हणते श्रावण बाबा? पाऊस चांगला कोणता ते जाऊ तुम्ही सांगा. पाऊस कोणता चांगला? जो दाना 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 येतो निघून जातो तो पाऊस कधी चांगला? त्याच बाई शेतात जाऊन बसली का
बुरबुर बुरबुर ती घरी आली का उघड शेतात गेली बुरबुर अशा शिव्या देतात त्या पावसाला लोक मार. कीर्तनकाराचं तर काय पडायचं तासाभरात पडून जा. 11:15 वाजले का म्हणतो मला तुमच्या पुढे लय महत्वाचा मुद्दा मांडायचा. एवढा वेळ का संपाव गेला होता. माझं असं म्हणणं तू काही म्हणणं सांगू नको, तू तो पहिलं उरकत घे. कीर्तनकाराची जबाबदारी आहे 11 वाजले थांबून घ्या, जिथं असेल तिथं थांबा. 11 वाजले म्हणतो घेऊ का 10 मिनिटं, कशाला घेतो, तुला 2 तासात दिवे लावता आले नाही, 10 मिनिटात कोणत्या उदबत्त्या पेटवायचा एवढ्या तेव्हा काय ते आधी सांगून मोकळं जाओ. आता मी महत्वाचं आधी मांडून मोकळं झालोय. आता पुढे काय नाही, आपले सगळे टरकले लोड घ्यायचं काही कारण ठेवलं नाही आपण. मला पण ते 2 द्वारपाल होते ना, जय आणि विजय, हे पुढे हिरण्यकश्यप झाले. हिरण्याक्षाला मारलं, माझ्या भावाला मारलं, याचा राग हिरण्यकश्यपाला आला. भावावरती एवढं प्रेम होतं, राग आला म्हणजे ज्यांनी माझ्या भावाला मारलं त्याचं नाव माझ्या राज्यात घेऊ देणार नाही. नाव घेऊन येते देवाची ऐसे किंवा हे ब्रीद हिरण्यकश्यपूची ब्रीद होतं. अजिबात देवाचं नाव कोणी राज्यात घ्यायचं नाही. म्हणजे एवढ्यावरती थांबून चालणार नाही, आपल्याला तपश्चर्या केली पाहिजे. तपश्चर्याला गेला महाराज हिरण्यकश्यपू, ज्या झाडाखाली उभं राहिलं त्या झाडावरती पोपट होता आणि झाडावरचा पोपट बोलायला लागला. काय बोलला? वा काय बोलला पोपट? नारायण. तुम्ही म्हणाल महाराज पोपट कधी नारायण बोलतो का? बोलला नारायण. कस काय बोला? तो जुना पोपट होता म्हणून नारायण नारायण बोला. तो जर का नवीन पोपट हा असता तो नारायण नारायण नाही, तो मिठू मिठू बोलला असता. पण जुना होता म्हणून तो नारायण नारायण बोला. नारायण नारायण नारायण. हिरण्यकश्यप म्हटलं ज्याच्यावर दत्त तपश्चर्या करायला लावलं त्याचं नाव कानावरती आलं. आज आपल्याला अपशकुन झाला. आपला संप्रदाय आपण संप्रदाय म्हणजे आपण दोन शकुन मानतो. कोणते कोणते? एक शुभ शकुन, दुसरा अपशकुन. मांजर आडवी गेली हा कोणता शकुन आहे? अपशकुन आहे. मुंगूस आडवा गेला हा कोणता शकुन आहे? शुभ. मुंगूस आडवा गेला आपलं काम झालं, मांजर आडवी गेली आपलं काम होणार